फक्त भांडायला ह्यांना सांगावा, फक्त भांडायला सांगावं ह्यांना. हो ग शेजारणीचे भांडणं व्हावा आणि मग नंतर त्यांची मजा बघावा. हिची आणि हिची असे समोरासमोर घरं असावा आणि शेजारणीचे भांडणं व्हावा आणि तेवढ्यात येकून मक्कीला बोलायला असावं आणि तेवढ्यात तिथं मांजरीने उडी मारावं. मांजरीवर घालून शिव्या देतात. मांजरीनं तिथं उडी मारली की हे म्हणते अगा सरके तिकडे हितच काय फिर रे फिर फिर फिर. असं असतंय ना. हा बरोबर आहे ना. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. माझ्याकडे लक्ष दे थोडंसं. 3 चरणाचा अभंग आहे. अगदी छोटा आहे, अगदी सोपा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. आणि आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला निष्ठा कशी असावी, कोणावरती असावी, काय असावी याचं चिंतन आजच्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतात. आता ऐका. निष्ठा बघत असताना कोणाची बघावी, निष्ठा कोणाची बघितली पाहिजे ऐका. एक गुरुनिष्ठा बघा, दुसरी पतिनिष्ठा बघा, भक्तनिष्ठा बघा. ऐका. गुरुनिष्ठा जर बघायची असेल तर कोणाची बघावी, पतिनिष्ठा बघायची असेल तर कोणाची बघावी आणि भक्तनिष्ठा जर बघायची असेल तर कोणाची बघावी. आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक निष्ठा सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे का नाही. एखाद्यासोबत आम्ही सर्वांनी राहत असताना कसं राहावं. आई जण म्हणतात बाबा हे आमचे गुरु होते, 12 वर्षापासून मी त्यांच्यासोबत कसं आहे निष्ठेनं राहिलेलो आहे. काय माझी त्यांच्यावरती काय आहे, माझी त्यांच्यावरती जी श्रद्धा आहे, माझी त्यांच्यावरती जी निष्ठा आहे, त्या आयुष्यात आजपर्यंत कधी त्यांच्यावरची निष्ठा ही काय माझ्या जीवनातून माझ्या मनातून आजपर्यंत काही ढसळलेली नाही. ही अशी निष्ठा असते. अनेक निष्ठा आमच्या सर्वांच्या समोर सांगितलेल्या आहे. भक्तनिष्ठा जर बघायची असेल तर कोणाची बघितले पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं देव माझा असा झाला पाहिजे, देवानं मला माझं असं करून घेतलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. प्रत्येकाला असं वाटतं ना, अरे देव माझा झाला पाहिजे, देव माझा झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटतं देव माझा झाला पाहिजे, देव माझा झाला पाहिजे. पण देवानं सुद्धा कधीतरी म्हणलं पाहिजे हे सगळे जे आहेत ना हे माझेत आणि माझे झाले पाहिजे. बोलणं कळतंय ना तुम्हाला सर्वांना. आपल्या गावामध्ये एखादा कोणीतरी मोठा माणूस आला, आमदार असेल, खासदार असेल किंवा एखादा सेलिब्रिटी माणूस असेल, कोणीतरी आला, आपण त्याच्यासोबत फोटो सेल्फी काढतो आणि मोठी त्याची फ्रेम बनवतो आणि घरामध्ये हॉलमध्ये लावतो. हॉलमध्ये लावतो आणि पाहुणे आले की पाहुण्यानं फोटो बघितला की आपण काय म्हणतो साहेबाची ना आपली ओळख, घरचे संबंध. बरोबर आहे का नाही. साहेबांना आम्ही म्हणजे काय मांडीला लावून जेवायला बसत होता असं म्हणतो का नाही. आणि साहेबाचा ना आपली ओळख तरी असते का. हा साहेबांना आम्ही मांडीला लावून जेवण करत असतो. घरी बायको भाकर वाढीत नाही नीट नाटके, पण तरी बी साहेबांना आम्ही मांडीला लावून जेवण करत असतो. बरोबर आहे का नाही. असं म्हणतो का आपण. म्हणतो ना. ह्याला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं. आपली साहेबावरती असलेली काय, आपली साहेबावरती असलेली. अरे साहेबाला आपण म्हणतो साहेब माझे, साहेब माझे. साहेबानं सुद्धा कधीतरी म्हणलं पाहिजे हे सगळे माझे. असं आपल्याला वाटतं. देवाला आपण म्हणतो, पण त्या देवानं सुद्धा कधी ना कधीतरी म्हणलं पाहिजे अरे हे जे आहेत ना हे सगळे माझे. याच्याकरताही जर काय लागत असलं ना तर बाबा निष्ठा लागते. निष्ठा कोणासारखी असावी. अनेक उदाहरणं आहेत, अनेक दृष्टांत तुम्हाला सांगायसारखे आहेत. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माताचा दृष्टांत बघावा, मीराबाईचा दृष्टांत बघावा, रामायणामधली कथा आहे गंधमादन नावाच्या वानराचा दृष्टांत बघितला पाहिजे. अनेक निष्ठा सांगितल्यात ना. ऐका. गंधमादन नावाच्या वानराची काय निष्ठा होती त्या देवावरती, काय त्या भगवंतावरती श्रीरामावरती निष्ठा होती ही तुम्हाला सांगतो. ऐका. युद्ध चाललं आणि युद्धामध्ये त्या कुंभकर्णाने त्या गंधमादन नावाच्या वानराला हातामध्ये धरलं आणि गंधमादन नावाच्या वानराला हातामध्ये धरल्याच्या नंतर कुंभकर्ण त्याला प्रश्न विचारत होता, रे तुला मी जीवनदान देईल, तुला मी वाचवल, तुला मी मारणार नाही, तुला मारायचंय का, तुला जीवनदान द्यायचंय, हे सगळं माझ्या हातामध्ये, तुला मी मारणार नाही, तुला मी जीवनदान देईल, फक्त तुला एक म्हणावं लागेल आजपर्यंत मी रामाचं होतो, इथून पुढं मी रावणाचा. असं जर तू म्हटलास तर तुला मी काय देईल, काय देईल, जीवनदान देईल. एवढंच तुला म्हणावं लागेल आजपर्यंत मी रामाचं होतो, इथून पुढं मी आता रावणाचं होईल. एवढं जर म्हणलास ना तर तुला मी जीवनदान देईल. गंधमादन नावाच्या वानरानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो गंधमादन नावाचा वानर म्हणला, रे दादा
रावणाचं होऊन जगण्यापेक्षा, उत्तर फक्त लक्ष देऊ नाही का, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं. संपलाय माझा, याला म्हणावं निष्ठा. ही निष्ठा जर कशी असेल तर ही देवावरती तुमची आमची सर्वांची असलेली निष्ठा. बरं, त्या देवाला, त्या भगवंताला जर काय लागत असेल ना बाबा, काही लागत नाही. मनामध्ये भाव ठेवावा, मनामध्ये निष्ठा ठेवावी. बरोबर आहे का नाही? आता आपण पंढरपूरला जातो, वारीला जाताना पंढरपूरला जातो, त्या देवावरती आपली निष्ठा आहे, त्या देवावरती आपली श्रद्धा आहे म्हणून जातो का आपल्या जीवनातलं दुःख बाजूला काढण्यासाठी जातो? कशासाठी? लबाड बोलायचं नाही, आधीच सांगायलो बरं. जर खोटं बोलताल तर लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता तुम्हाला पडणार नाही. पुन्हा म्हणू नका असं झालं आणि तसं झालं. खरं बोला. काय? आपल्या जीवनातलं दुःख बाजूला काढण्यासाठी. कोणाकडं? लईच त्या देवावरती श्रद्धा आहे, लईच त्या देवावरती निष्ठा आहे म्हणून जातोत का? देवानं मला सुखी ठेवावं याच्याकरता जातो. बरोबर आहे का नाही? काही जण संसाराला, प्रपंचाला कंटाळत म्हणून वारीत जाते. बरं, काही वारीत जाते तर बिस्किटाच्या गुथुडेच गोळा करून घरी घेऊन येतात. काय बारा, अहो जाताना 5-5 किलो वजन कमी जरी असलं तर येताना 5-5 किलो वाढून येतंय. लबाड बोलत नाही मी महाराज. बघा, अजून वारीच्या वाटाला गेलात की महिला मंडळाकडं काम एवढंच असतंय, पाणी दिसलं की धुणं धुवायचं, जागा दिसली की वाळू घालायचं, एवढंच पाठी. काय दिंडी कुठं गेले काय काही मिळ नसतो. रांग दिसली की रांगीत लागणार. ती पिशवी ती रांग. बरं, रांग कशाची हे तर बघावं ना भाऊ, काही घेणं देणं नसतंय त्यांना. रांग दिसली की रांगेत लागणार. 2 किलोमीटर रांग लागलेली, आजीचे गुडघे दुखायलेत. म्हणलं आजी खाली बसा, रांग लांब आहे. मला म्हणले हा गबास, तुला काय करतोय, साबुदाणा भेटतोय बाग, आहे का नाही? आता काय तर आहे का? बघा, रांग दिसली की रांग. काय नाही रांग, महाराज रांग संपत आली. रांग दुसरी कशाची नव्हती, ती दाढी कटणीची रांग होती. बघा आता काय करायचे सांगा बरं महाराज, ऐका नाही तारा उगाची उगा. दिसली रांग की रांगेत लागणार. दिसली. आता खेड्यातल्या 4-5 आज्या गेल्या पुण्यामध्ये, पालखीचा 2 दिवसाचा मुक्काम असतो पुण्यात. मुक्कामाला 2 दिवस पालखी थांबली. फिरायचा नाद एका जागेवर बसू वाटत नाही. त्या मॉलमध्ये गेल्या. त्या मॉलमध्ये काय माणसं वर जायचे लिफ्टने, काही माणसं खाली यायचे, काही वर जायचे, काही खाली यायचे. एक आजी शेजारणीला कशी करते, बघ उगाच ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाही पुण्याची गणना कोण करे. बघ, जाताना म्हातारं जातं, येताना तरुण होऊन येत आहे. बघ पुण्याचे, ते पुण्य कुठं, हे पुण्य कुठं उग काही घेणं देणं नसते, काही नाही महाराज. एक जण चंद्रभागेला आंघोळीला गेला, आंघोळीला चंद्रभागेला. तिथं चंद्रभागेपाशी एवढी पेटी ठेवलेली होती. पेटी उचलली घरी आणली. काय केलं त्यांनी? पेटी उचलली घरी. बरं, पेटी कशाची काय हे तर बघावं ना. काय नाही, पेटी उचलली घरी आणली तर आणली. मग ती बघितली. बायको म्हणली कशाला आणली, काय आहे त्याच्यामध्ये? काय नाही म्हणला, गबस काहीतरी असेल, थांब जरा. चंद्रभागेला भेटले. पांडुरंगाचा प्रसाद आहे म्हणला, गप जरा. बरं, पेटी तर खोलायची पण काय करावं आता, चावी तर नाही, कशी खोलाव, काय करावं. त्यानं पेटी खोलली, सगळं झालं आणि ते गावात निघालं. आणि गावात निघाल्याच्या नंतर रामभाऊनं विचारलं, का रे पंढरपूरहून चंद्रभागेत तिथं भेटलेली पेटी आणली होती म्हणला तू, काय निघलं त्याच्यामध्ये? ते म्हणला काय सांगाव, पंढरपूरला गेलो म्हणला, एवढी पेटी आणली, उगाची वजा डोक्यावर घेऊन आणली बसमध्ये. घरी आणली तर काय करावं, कशी खोला, कुलुपाची चावी नाही, कुलूप कसं तरी फोडलं, ते कोंडा काय निघला, ती पेटी काय काढली, काही नाही निघलं म्हणा सकाराम. त्याच्यामध्ये दाढी कटणीचं सामान होतं, काही नव्हतं. काय घेणं नाही देणं नाही, उगाचच आपलं. अहो, निष्ठा देवावरती असली पाहिजे, श्रद्धा देवावर. अरे निष्ठा जर नसल, श्रद्धा नसल तर देव आपल्याला कसा प्रसन्न होईल? हा, जातो आपण देवाकडं, आपण जातो देवाकडं, पण किती दिवस? बोला देवाकडं जातो आपण, पण किती दिवस? तुमचं काय दुखालंय का? मोठ्यानं बोला ना जरा. किती दिवस जातो आजी? बोला. 5 वर्ष आयुष्य वाढतंय बघा आता आजीचं. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. मला सांगा, आपण देवाकडं जातो दुःख असल्याच्या नंतर का सुख आल्याच्या नंतर? काय? दुःख आल्यावर ना. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत देव आठवतो का? दुःख आल्याच्या नंतर आपण देवा लटीक आहे, तात्पुरतं थोड्यासाठी. जखम झाली की फक्त जखम बरी होण्यासाठी, तेवढ्या पुरतंच आहे आपलं. पुन्हा नंतर आहे का? उगत तात्पुरतं जातो. बरोबर आहे का नाही महाराज? लटीक आहे, उगत तात्पुरतं. पण लक्षात ठेवा,
तात्पुरता इलाज ह्यो काय कामाचा जास्त नसतो बरं. त्याच्यावर माणूस बरा होतो, बरं वाटतं, पण परत काय होतं, जशाला तसं होतं, परत जशाला. तात्पुरतं देवाकडं आपण जातो. एक दृष्टांत सांगतो, संसारातला प्रपंचातला दृष्टांत तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळलं. इकडं लक्ष द्या. आता पुण्यासारख्या सिटीमध्ये दोघंच नवरा बायको राहत होते, दोघंच नवरा बायको होते. 1 BHK फ्लॅट होता, दोघंच राहत होते. हे मुलं नाही, संसारात काही नाही, प्रपंचामध्ये सासू नाही, सासरे नाही. पुण्यासारख्या सिटीमध्ये होते, दोघंच राहत होते. मग दोघं असल्यामुळं काय, नवरा कंपनीमध्ये कामाला जायचा, 7-8 वाजता घरी यायचा. बायको शिक्षक होती, बायको शाळेवरती जायची, ती 4-5 वाजता घरी यायची. आता ऐका, त्याला वेळ असायचा, तो यायचा 7 वाजता घरी, आणि बायको किती वाजता यायची, 5 वाजता. 6 आणि 7 2 तासाचा त्याला मध्ये बायकोला टाईम असायचा. मग तोपर्यंत नवरा घरी येणार आहे म्हणून बायको छान स्वयंपाक वगैरे बनवून त्याला खाण्यासाठी ठेवायची. दोघंच असल्यामुळं, बरोबर आहे का नाही, लटिक मी सांगतोय, तात्पुरतं कसं असतं मी सांगतोय तुम्हाला बरं. दोघंच असायचे, त्यामुळं कधी स्वयंपाक केला तर केला, नाही तर कधी कधी खिचडी काय काय काय, कधी बाहेर चायनीज खायला काय, असं असायचं त्यांचं. पण एक जण शेजारी राहत होता. ते घरी आला 7 वाजता, बायकोनं छानपैकी त्याला ताट बनवलं, ते जेवायला बसला की शेजारचा माणूस आला आणि त्याच्याकडे जाऊन त्याला बाहेरूनच म्हणला, राम राम. काय म्हणला, राम राम. राम राम म्हणला की आपली संस्कृती अशी आहे, आपण जेवायला बसलो आणि कोणीतरी आपल्याला राम राम घातला तर आपण काय म्हणतो, सरळ सोप्या भाषेत, या जेवायला. काय म्हणतो, आपण कुठं तरी चहा घ्यायला बसलो, कोणीतरी आपल्याला राम राम घातला की काय म्हणतो आपण, काय म्हणतो आपण, काही बघू नाही बिनला जे कान्नी रळ टाकते, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही महाराज. पण तरी बी काय म्हणतो आपण, या चहा घ्यायला, बरोबर आहे का नाही. त्याला म्हणलं, त्याने राम राम घातला की हो म्हणला, या जेवायला म्हणले, हे म्हणणं नाही, काही आला की बसला. व्यवहार असं शिकवतो, कुणी जेवायला बसलं, आपण त्याला जर कुणीतरी रामराम घातलं तर त्यानं जेवायला बोलवावं. व्यवहार आहे, पण व्यवहाराच्या भाषेमध्ये ज्याला जेवायला बोलवलं त्याने बी म्हणलं पाहिजे, चलू द्या, मला नको. पण ते काय तसं म्हणला नाही, लगेच आला आणि बसला. पहिला दिवस झाला, परत दुसऱ्या दिवशी जेवायला बसायचा टाइम झाला, ते जेवायला बसला की हे बाहेरून आला, राम राम, या जेवायला. दुसऱ्या दिवशी बी तसंच. तिसरा दिवस उगवला, तिसऱ्या दिवशी बी जेवायला बसायचा टाइम झाला की ह्याने काय केला, राम राम घातला. ह्यानं काय म्हणला, या जेवायला. हे जेवायला आलं की या म्हणलं की लगेच बसायचं, काय नव्हतंच त्याच्याकडं, या म्हणलं की लगेच बसायचं. कदाचित मला वाटतं घरी त्याची बायको त्याला जेवायला देत नसेल, ते म्हणून इकडं नाटक करीत असं, या जेवायला. एक दिवशी त्या साहेबाची बायको चिरडली. साहेबाला असं बायकोनं असं रूममध्ये घेतलं, काय म्हणली, काय पटत आहे का नाही, 3 दिवसापासून रोज येतो जेवायला, दोघंच आहेत, कधी माणूस बोर होऊन येत आहे, थकून येत आहे, काय स्वयंपाक नाही केला, जेवायच्या टायमालाच रोज येत आहे म्हणले, रोज नुसतं जेवायच्या टायमाला पांढऱ्या पायाचं मुडदं बशीला नुसतं खपत आहे म्हणले. लय मजा असते मारावा, फक्त भांडायला ह्यांना सांगावा, ह्यांना उगा शेजारणीचे भांडणं व्हावा आणि मग नंतर त्यांची मजा बघावा. हिची आणि हिची असे समोरासमोर घरं असावा आणि शेजारणीचे भांडणं व्हावा आणि तेवढ्यात येकून मक्कीला बोलायला असावं आणि तेवढ्यात तिथं मांजरीने उडी मारावं. मांजरीवर घालून शिव्या देतात. मांजरीनं तिथं उडी मारली की हे म्हणते, अगा सरके तिकडे हिताच काय, फिर असं असतंय ना, बरोबर आहे ना. तसं तिला राग आला आणि म्हणली, कळत आहे का नाही काय म्हणली, 3 दिवसापासून माणूस जेवायला येतोय, बरं लाज बी नाही, या म्हणलं की लगेच बसवतोय, सांगा काहीतरी. ते म्हणलं, आता मी काय करू तू सांग. बायको म्हणली, माझ्याकडे एक औषध आहे. म्हणजे काय, लटीक सांगतो तात्पुरतं कसं असतंय. बायको म्हणली, माझ्याकडे एक औषध आहे. म्हणली काय, काहीच नाही, उद्याच्याला मी स्वयंपाक छानपैकी बनवणार, सुंदरपैकी स्वयंपाक बनवणार, तुम्ही जेवायला बसलात की ते काय करणार, राम राम घालायला येणार. ते राम राम घालायला आलं की तुम्ही काय म्हणायचं, या जेवायला बसा. जेवायला आला, ताटावरती बसला की मी किचनमध्ये फक्त भांडे आदळणार.
काय करणार? फक्त किचन मध्ये भांडे आदळणार आणि मोठ्यानं बोलणार. काहीच नाही, एवढंच करणार. किचन मध्ये भांडे आदळणार आणि मोठ्यानं वरडणार. पण फक्त तू त्याच्या आधी एक काम करायचं. म्हणे काय? एक काम सांगतो. तुम्ही जेवायला बसलात, ते जेवायला आला, एक घास घेतला की तुम्ही काय म्हणायचं? भाजीत मीठच नाही. काय म्हणायचं तुम्ही? भाजीत असू किंवा नसू, फक्त तुम्ही काय म्हणायचं? भाजीत मीठ नाही तुम्ही म्हणले की मग नंतर मी किचन मध्ये तन करायला सुरू करणार, भांडेन ते आदळा. असं ठरलं ह्यांचं. चालतंय. काय नाही म्हणले, उगत तात्पुरतं उगं लटकं मी भांडे आदळणार. मग तुम्ही घरात आलं की तुम्ही मला उगं लटकं दोन कानफाड्या माग मारायच्या. उगाच मी बेलनं घेणार आणि मी गादीवरती आपटणार. जसं बेलनं गादीवर आपटल तसा कसा आवाज येईल? दन आवाज येईल, मारल्यासारखा आवाज येईल. हे फक्त उगं करायचं. कसं उगं करायचं म्हणले? उगं ठरलं ह्यांचं. चालतंय म्हणले, आता उगं करायचं ठरलं. उगवाला 3रा-4था दिवस मस्त ताट केलं त्याला जेवायला. ते जेवायला बसलं की लगेच आलं बाहेर, राम हे राम म्हणलं की या जेवायला. आलं जेवायला की बसलं. जेवायला बसलं की ह्यानं घास मोडला आणि घास तोंडात टाकला की हे मोठ्यानं म्हणला, एवढ्या दिवसापासून संसार करायलीस, एवढ्या दिवसापासून लग्न झालंय, अजून स्वयंपाक करायची अक्कल नाही, कळत नाही तुला? भाजीत मीठ नाही. असं तंतन करायला सुरू केलं ह्याने तंतन सुरू केलं की ह्याने लगेच बायकोनं असं तसंच काय भांडे आदळायला सुरू केलं. भांडे आदळाय चालू झालं की नवरा उठला आणि नवरा उठला की मध्ये गेला आणि तिने लगेच काय केलं? बेलनं घेऊन असं बायको आदळलं गादीवरती. मारल्यासारखा आवाज आला. हे म्हणलं आता बायकोचे नवऱ्याचे भांडणं झालेत, मारामारी चालू आहे मध्ये, आणि त्यांचे दोघांचे भांडणं चालू असताना आपण जेवण करणं हे चुकीचं आहे. तेवढी तरी लाज त्यानं धरली, तेवढी का व्हायना. ते ताटान उठलं आणि बाहेर गेलं. लगेच बायको म्हणली, जा बरं बघा गेलंय का त्यांना. असा आता मला सांगा, माणूस बाहेर गेलाय का नाही हे कुठून बघावं लागतं? कसं लगेच जायचं ना असं दार उघडे गेलं का रे, असं असतंय का? कसं बघावं लागतं? बोला ना. खिडकीतून? कशातून? वा असं बघायचं. बघितलं की मग कोण बोल म्हणाले बघा बरं. ते बघेल ते खिडकीतून बघायला वाटतं, इकडे लक्षात द्या. असं बघायचं, बरोबर आहे का नाही? मग त्यानं हळूच असं दरवाजापाशी गेला आणि त्यानं असं बघितलं. गेलं म्हणला. ते आलं मधी बायकोकडे गेलं आणि ते म्हणला, बघ कस काय औषध कामाला आलं, बघाच लटकच मी म्हणलो का नाही भाजीत मीठच नाही. लगेच बायको म्हणले, मी बी कसं मग लटकच भांडे काय आदळले आणि शिव्याच काय सुरू केल्या. ते म्हणला मग मी बी कसं लटकच मध्ये आलो आणि काय मारायला सुरुवात केली. ते म्हणले, मग मी बी लटकच कसं रडायचं नाटक केलं आणि काय 2 मिनिटं झाले आणि हे लगेच मध्ये आलं. मी बी कसं लटकच बाहेर जायचं नाटक केलं म्हणला. कळालं का? नाही कळालं? ह्याला काय म्हणायचं? लटिका व्यवहार सर्व हा वाया वेर झार हरिविन. ऐका, अशी ही संसारात प्रपंचात अवस्था आहे. आणि तुमचं आमचं सुद्धा कसं झालेलं आहे बाबा, असंच आहे. जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत प्रत्येक जण त्या देवाकडे जातो. हा संसार हा प्रपंच जर कसा असेल ना, तर महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा आणि सुखाचा विचार नाही कोठे. बाबा मुळात संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठं आहे का? हे कसं आहे म्हणले महाराज, हे लटीक आहे, हे फलकट आहे, हे काही कामाचं नाही. प्रत्येकाच्या पाठीमाग जर काय असेल ना तर दुःखच आहे. हा संसार हा प्रपंच जर कसा असेल ना तर फलकट आहे. सार जर काय असेल तर इथं भगवंताचं नामचिंतन कसं आहे?
सार फलकट तो संसार येते सार भगवंत